तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मधाचं सेवन वेगवेगळ्या आजारांसाठी केलं असेल, जसे की सर्दी खोकल्यावर बऱ्याच जणांच्या घरी आल्याचा रस आणि मधाचं चाटण दिलं जातं, किंवा वजन कमी करण्यासाठी बरेच जण गरम पाण्यामध्ये मध टाकून पितात. परंतु चुकीच्या पद्धतीने आणि जास्त मात्रेमध्ये जर मधाचं सेवन झालं तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मधाचे काय औषधी गुणधर्म आहेत, मधाचा वापर आपण फक्त सर्दी खोकल्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठीच नाही तर बऱ्याचशा आजारांवर देखील करू शकतो. बरेचसे आजार मधाचे सेवन केल्यामुळे कमी होतात किंवा काही औषधींसोबत मधाचा वापर केल्यामुळे कमी होतात. परंतु मध नेमकं किती प्रमाणात घ्यावं, रोजच्या रोज मधाचं सेवन करावं का, कशासोबत मधाचं सेवन करू नये, किंवा अतिमात्रेमध्ये मधाचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते. त्यांचा विविध आजारांवर आपण कसा घरगुती उपाय करू शकतो याबद्दल माहिती सांगत असते आणि काही आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक औषध सांगत असते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात: वात, पित्त, कफ. तर हा जो कफ दोष आहे त्याच्यावर मध हे सर्वात उत्कृष्ट औषध म्हणून सांगितलं आहे. म्हणजे कफाचे बरेचसे विकार कमी करण्यासाठी ह्या मधाचा वापर केला जातो. बऱ्याच जणांची गैरसमजूत आहे की मध फक्त आपल्या शरीरातील कफ दोष कमी करतो, परंतु योग्य मात्रेत आणि योग्य औषधासोबत जर आपण घेतलं तर आपल्या शरीरातील वाढलेला वात दोष आणि पित्त दोष देखील हा मधामुळे कमी व्हायला मदत होते. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात ह्या मधाचे काय औषधी गुणधर्म आहेत. मधाच्या पोळापासून बनवलेलं अस्सल मध हे चवीला मधुर म्हणजे गोड असतं. कषाय म्हणजे तुरट असतं. सुश्रुताचार्यांनी मध हे लघु म्हणजे पचायला हलके सांगितले आहे. गुणाने रुक्ष म्हणजे आपल्या शरीरात गेल्यावर शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारे आहे. तसेच शीतवीर्याचे सांगितले आहे. बऱ्याच जणांची गैरसमजूत असते की मध हे गुणाने उष्ण आहे, परंतु मध हे गुणाने शीतवीर्याचे आहे. मध हे सूक्ष्मगामी सांगितले आहे. तसेच चरकाचार्यांनी मध हे योगवाही सांगितले आहे. म्हणजे ज्या औषधासोबत आपण मधाचा वापर करू त्या औषधाची गुणधर्म कैक पटीने ते वाढवते. तसेच सुश्रुताचार्यानुसार मध हे आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष प्रशमन करण्यासाठी उपयुक्त आहे. सुश्रुताचार्यानुसार मध हे लघु आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. चवीला मधुर आहे, गोड आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील वातदोष कमी होतो आणि कषाय रसाचा आणि शीत असल्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष कमी व्हायला मदत होते. आता आपण बघूयात आयुर्वेदानुसार कोणत्या कोणत्या व्याधीवर आपण ह्या मधाचा वापर कशा पद्धतीने आणि किती मात्रेमध्ये करू शकतो. मध हे अग्निदीपन करणारे म्हणजे भूक वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त सांगितले आहे. जर आपली भूक चांगली असेल तर आपण घेतलेला आहार व्यवस्थितरित्या पचतो आणि आहारातील सर्व जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या बॉडीला मिळतात. म्हणून आपला अग्नी प्रदीप्त ठेवणं गरजेचं असतं. जर तुम्हाला भूक लागत नसेल किंवा जेवण करायचं मन होत नसेल तर अशा वेळी चिमूटभर त्रिकटूचं चूर्ण म्हणजे ज्यामध्ये सुंठ, पिंपळी आणि काळ्या मिऱ्याची पावडर असते, असं चूर्ण मधासोबत जर घेतलं तर भूक वाढायला मदत होते. मध हे स्वर्य म्हणून सांगितले आहे. म्हणजे आपले स्वरयंत्र चांगले होण्यासाठी, स्वरयंत्राची हेल सुधारण्यासाठी किंवा आपला आवाज जर घोगरा झाला असेल किंवा सर्दी खोकल्यामुळे बसला असेल तर तो व्यवस्थित होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. बऱ्याच जणांचं काम हे बोलण्याचं असतं, जसं की स्पीकर्स जे असतात किंवा ज्यांचं म्युझिकशी रिलेटेड काही काम असतं, गाणे असतात किंवा जे कंटिन्यू बोलण्याचे कुठल्याही प्रकारचे काम करत असतील, जसे की टेलिकम्युनिकेशनचं काम असेल, अशा लोकांनी रोजच्या रोज मधाचं सेवन करावं. त्यामुळे आपलं स्वरयंत्र मजबूत राहतं आणि आवाज स्पष्टपणे येतो. तर यासाठी अर्धा चमचा ज्येष्ठ मधाची पावडर आणि 1 चमचा मध यांचं मिश्रण सकाळ, दुपार, संध्याकाळ चाटत राहावं.
मध हे उत्तम असं लेखन करणारं सांगितलं आहे. लेखन म्हणजे खरवडून काढणं. तर या ठिकाणी तुमच्या शरीरात साचलेली एक्स्ट्राची चरबी खरवडून काढणं असो किंवा साचलेला कफ खरवडून काढणं असो किंवा रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या असतील किंवा चरबी साचली असेल, ॲथेरोस्क्लेरोसिस असेल, तर अशा वेळी मधाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. तर यासाठी तुम्ही 1 चमचा त्रिफळा पावडर आणि 1 चमचा मध याचं सेवन करावं. त्यामुळे आपल्या शरीरात साचलेली एक्स्ट्राच्या चरबीचं लेखन म्हणजे खरवडून काढण्याचं काम होतं. रक्तवाहिन्या व्यवस्थित झाल्यामुळे हृदयाचं कार्य देखील व्यवस्थित होतं. किंवा हृदयासाठी तुम्ही खास म्हणून अर्जुन छालाची पावडर 1 चमचा आणि 1 चमचा मध असं मिश्रण जरी खाल्लं तरी हृदयाला ताकद देण्यासाठी तसेच हृदयासंबंधित ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना ताकद मिळते. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली चरबी कमी व्हायला मदत होते. एकूण एक हृदयाला ताकद देणं आणि हृदयाची हेल्थ व्यवस्थित ठेवणं अतिशय उपयुक्त ठरतं. मधाचं सेवन वाजीकरणासाठी देखील अतिशय उपयुक्त ठरतं. बऱ्याच जणांना शुक्राणूसंबंधित काही प्रॉब्लेम असतात, जसे की शुक्राणूंची संख्या कमी असणं किंवा हेल्दी शुक्राणू तयार होत नाही. अशा वेळी अश्वगंधा पावडरसोबत मधाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. यासाठी 1 चमचा अश्वगंधा पावडर आणि 1 चमचा मध घेऊन त्याचं सेवन सकाळ संध्याकाळ करावं. मध हे संधान काम करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. म्हणून जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर नवरा बायको दोघांनीही मधाचं सेवन करावं. त्यामुळे दोघांच्या मनाचं दोघांचं संधान व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त संधान कर्म म्हणजे जर तुम्हाला फ्रॅक्चर झालं असेल, हाडं तुटली असेल, तेव्हा देखील मधाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं 2 हाडांना. तर यासाठी ज्येष्ठ मधाची पावडर सुमारे अर्धा ते 1 चमचा आणि 1 चमचा अस्सल मध एकत्र करून सकाळ संध्याकाळ घ्यावं. त्यामुळे फ्रॅक्चर भरून यायला मदत होते. मध हे व्रणशोधन आणि व्रणरोपण करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. व्रणशोधन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला व्रण झालं आहे, जखम झाली आहे, ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट मधाचा वापर करू शकता. मधाने जखम स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर एखादी क्रीम आपण त्या ठिकाणी लावतो, तर त्या क्रीमच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी लेप लावला तर ती जखम लवकर भरून यायला मदत होते. मध हे संग्राही म्हणून देखील सांगितले आहे. जर तुम्हाला पातळ जुलाब होत असतील, अतिसार झालं असेल, तर अशा वेळी मधाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. मध हे चक्षुष्य म्हणजे डोळ्यांसाठी अतिशय हितकर सांगितलं आहे. जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की डोळ्यांसाठी त्रिफळा देखील अतिशय उपयुक्त आहे. तर यामध्ये तुम्ही जर 1 चमचा त्रिफळा, 1 चमचा अस्सल मध आणि अर्धा चमचा गाईचं तूप असं मिक्स करून जर रोज सकाळ संध्याकाळ घेतलं किंवा ॲटलिस्ट झोपायच्या आधी जर घेतलं तर डोळ्यांची दृष्टी सुधारायला मदत होते. चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त आपल्या सर्वांनाच माहीत आहे मधाचा वापर आपण सर्दी, खोकला, श्वास म्हणजे दमा लागणे, हिक्का म्हणजे उचकी लागणे यावर देखील करत असतो. तर यासाठी तुम्ही 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध असं मिक्स करून सकाळ संध्याकाळ जर चाटत राहिले तर त्यामुळे सर्दी, खोकला, दमा कमी व्हायला मदत होते. किंवा 1 चमचा मधामध्ये चिमूटभर पिंपळीची पावडर किंवा त्रिकटूची पावडर जर टाकली तर सर्दी, खोकला, दमा कमी व्हायला मदत होते. मध हे उत्तम असं मेदोहर म्हणून सांगितलं आहे. म्हणजे मेद म्हणजे चरबी. आपल्या शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी मधाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. तुमच्यापैकी बरेच जण असं रोज सकाळी गरम पाण्यामध्ये 1 चमचाभर मध टाकून पित असेल. त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते, एक्स्ट्राची चरबी कमी व्हायला मदत होते. मध हे छर्दी म्हणजे उलटी, मळमळ, अतिसार म्हणजे जुलाब आणि कृमी म्हणजे पोटामध्ये जंत होणे या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला जंताचा, कृमीचा त्रास असेल तर रोज रात्री झोपायच्या आधी विडंगाची म्हणजे वावडिंगाची 1 चमचाभर पावडर आणि 1 चमचा मध असं मिश्रण घ्यावं. मध हे त्वचाचं प्रसाधन करण्यासाठी, त्वचा स्वच्छ करण्यासाठी, त्वचा मऊ आणि तेजस्वी बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल किंवा कोरडी त्वचा असेल तर त्यावर मधाचा लेप अतिशय उपयुक्त ठरतो. जर तुम्हाला पिंपल्स असेल, तेलकट त्वचा असेल तर तुम्ही मध आणि लिंबूचा फेस पॅक तयार करून लावावा. यासाठी 1 चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस चेहऱ्यावर सुमारे 10 ते 15 मिनिट लावावे आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावे. पिंपल्स कमी होतात, त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसायला मदत होते.
दुसरा लेप म्हणजे मध आणि दुधाचा फेस पॅक. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर 1 चमचा मध आणि 1 चमचा कच्चे दूध असा फेस पॅक 15 मिनिट लावावा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाकावा. त्यामुळे त्वचा मऊ होते, कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला पिंपल्स असतील, सोबत चेहऱ्यावर डाग असतील, चेहऱ्यावर सूज आली असेल तर यासाठी तुम्ही मध आणि हळदीचा फेस पॅक लावावा. यासाठी 1 चमचा मध, चिमूटभर हळद 10 ते 15 मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवावा. त्यामुळे पिंपल्स कमी होतात, त्वचेला नैसर्गिक चमक यायला मदत होते. मध सर्वांसाठीच योग्य नाही. खास करून 1 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी म्हणजे 12 महिन्यापर्यंत आपल्या लहान मुलांना मध देऊ नये. त्यामुळे गंभीर त्रास होण्याचे चान्सेस असतात, जसे की इन्फंट बॉट्युलिझम. मधामध्ये क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम नावाच्या जंतूचे बीजाणू असू शकतात. 1 वर्षाखालील बाळांचे पचनतंत्र पूर्णतः विकसित झालेले नसतात. त्यामुळे या जंतूंची वाढ त्यांच्या पचनतंत्रामध्ये आणि इंटेस्टाईनमध्ये होऊ शकते आणि त्याचा परिणाम मज्जासंस्थेवर देखील होऊ शकतो. हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार देखील ठरू शकतो. त्यामुळे स्नायू कमकुवत होणे, बाळ सुस्त होणे, हातपायांची जी हालचाल असते ती नीट न होणे, मान व्यवस्थित न सांभाळता येणे, बाळाला दूध पिण्यामध्ये अडचण येणे, त्यामुळे बाळाचं शोषण होणं आणि बाळाचं वजन कमी होणं. अजून एक म्हणजे बद्धकोष्ठता, पोट साफ न होणं किंवा बाळाचं पोट फुगणं, बाळ चिडचिडं होणं. कधीकधी बाळाला श्वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो किंवा त्याची श्वासाची गती मंद होऊ शकते. त्यामुळे बाळांना कधीही 1 वर्षाच्या आतल्या बाळांना मध देऊ नये. आता आपण बघूयात की मधाचं सेवन किती प्रमाणात करावं. जास्त प्रमाणात जर केलं तर त्याचे काय दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. मध हे गुणाने चवीला मधुर आहे. तसेच चरकाचार्यानुसार मध हे गुरु देखील आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात जर मधाचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील वातदोष वाढण्याचे चान्सेस असतात. मध हे लेखन काम करतो, म्हणजे आपल्या शरीरातील एक्स्ट्राचा मेद, चरबी कमी करतो, खरवडून काढायचं काम करतो आणि त्यामुळे कधीकधी जास्त प्रमाणात जर मधाचं सेवन झालं तर वजन कमी होण्याचे देखील चान्सेस असतात. म्हणून योग्य मात्रेतच मधाचं सेवन करावं. दिवसाला 1 ते 2 छोटे चमचे मधाचे घेऊ शकता. मध खाण्याचे मुख्य नियम म्हणजे मध कधीही गरम करून खाऊ नये किंवा गरम पाण्यामध्ये टाकून पिऊ नये. असं केल्यामुळे मध हे विषाप्रमाणे काम करतं. बरेच जण गरम पाण्यामध्ये 1 चमचाभर मध टाकून रोज सकाळी पितात, परंतु असं न करता अगदी कोमटशा पाण्यामध्ये मधाचं 1 चमचा टाकून मग ते प्यावं. त्यानंतर गरम पदार्थांमध्ये देखील मध टाकू नये. बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वरतून मध टाकण्याची सवय असते किंवा पदार्थ तयार करताना देखील मध टाकण्याची सवय असते, परंतु कधीही गरम पदार्थांमध्ये मध टाकून खाऊ नये. चरकाचार्यांनी सांगितलेल्या विरुद्ध आहारामध्ये मध आणि तूप यांचे समान प्रमाणात सेवन करणं मात्राविरुद्ध सांगितलं आहे. म्हणजे 1 चमचा मध आणि 1 चमचा तूप असं कधीही सेवन करू नयेत आणि असं घेतलं तर त्याचा परिणाम विषाप्रमाणे होऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला दोन्ही सोबत घ्यायचंच असेल तर 1 चमचा मध आणि अर्धा चमचा गाईचं तूप किंवा विषम मात्रेमध्ये तुम्ही मध आणि तुपाचं सेवन करू शकता. जसं की आपण आपल्या पंचामृतामध्ये मध आणि तुपाचा समावेश करतो, तो विषम मात्रेमध्येच असतो. मध कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, त्यामुळे त्याचा परिणाम हा विषाप्रमाणे होऊ शकतो. त्यानंतर अजीर्ण झाल्यावर मधाचं सेवन करू नये. बऱ्याच जणांना अजीर्ण म्हणजे काय हे देखील माहिती नाही, तर याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. यानंतर उन्हाळ्यामध्ये, सहसा ग्रीष्म ऋतूमध्ये आणि शरद ऋतूमध्ये जेव्हा ऊन देखील प्रचंड असतं, अशा काळामध्ये देखील मधाचं सेवन करू नये. ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी देखील मधाचं सेवन कमी प्रमाणातच करावं. तसेच ज्यांना उष्णतेने बाधित झालेले व्याधी झाले आहेत अशा लोकांनी देखील मधाचं सेवन करणं सहसा टाळावं. तर अशा प्रकारे फक्त आपल्या शरीरातील कफ, खोकलाच कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठीच मधाचा वापर न करता ह्या अशा वेगवेगळ्या व्याधींवर देखील तुम्ही मधाचा वापर करू शकतात. परंतु मध हे अस्सल असणं गरजेचं आहे आणि योग्य मात्रेमध्ये घेणं गरजेचं आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.